गुजरातला जाय पण नायट्रोजन गॅस सर्वात महत्वाचं थर्मस बॉक्सला परवानगी नाही आहे. थर्मस पुढे चालत नाही. थर्मस पुढे चालत नाही. इंटस फार्मास्युटिकलला विचारा तुम्ही. इंटस फार्मास्युटिकल वाले सांगतील तुम्हाला. हे बॉक्स चालत नाही. प्रत्येक शब्दाला करू नका. त्यांना व्यवस्थित चेक करा. त्यांना माइंडफुल करू द्या. माइंडफुल करू द्या. माइंडफुल केल्यानंतर बोलो 30 युनिट्स आहेत. 30 युनिट्स आहेत जे फ्रेश 30 बॅग्स आहेत जे एकदम फ्रीली टोटल 34 युनिट्स 34 बॅग्स 34 बॉक्सेस 4 मल्टिप्लाय बाय 30 किती झाले? कागदाना 34 मल्टीप्लाई बाय 30 है. एका बॉक्स में एक बॉक्स लास्ट वाला कितना है इसमें? लास्ट वाले में 30 टोटल कितने? टोटल 121 यूनिट्स 1000 टू 1 हे करा फोटो काढा मध्ये होतो. राखी सुहास माने, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सोलापूर. मला बऱ्याच दिवसापासून पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेतनं असं येत होतं की आपलं जे आहे ब्लड कलेक्शन मोठे मोठे इथे ब्लड शिबिर होतात, रक्तदान शिबिर होतात, परंतु तो रक्तदान शिबिर होऊनही ते रक्ताचा उपयोग आणि रक्तदान जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही. त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर स्टेटमध्ये ते पाठवले जातं, परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आतापर्यंत नव्हता. यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं. परंतु आता आमच्या काही जनतेने इथे जे आहेत त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं. इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे अशा प्रकारचा टेम्पो आहे की ज्याच्यात आपण वांगी बटाटी वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडले आहेत. जवळपास त्या 1000 आहेत जवळपास. आणि प्लाझ्मा हे AC कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ACच्या वातानुकूलित ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे. तर त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे. अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत. इलिगली आहे का अनलिगली मॅडम? इलिगली नाही, टोटल इलिगली. सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे. कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत. की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून अल्ब्युमिन ग्लोब्युमिन सारखे इंजेक्शन बनवतो परराज्यात जाऊन. काय गरज? आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा. मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते दाखवत आहेत, परंतु FDAच्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे. ते येत आहेत, त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण पाहूया. त्यांनी यामध्ये एक ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँकांचा सहभाग आहे? त्यांनी आम्हाला तर माहिती 8-9 ब्लड बँक आहेत की ज्या इलिगल हे सर्व करतात. तुमचे अधिकारी किती वेळेस त्यांना व्हिजिट केलेले आहेत? ब्लड बँकेला आम्ही 2-3 ठिकाणीच व्हिजिट केले, कारण ब्लड बँक हा पूर्णतः FDAचा विषय येतो. पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लडच्या संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे. मॅडम, SBITचा नियम काय सांगतो की तुम्हाला 2 जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्यात तुम्ही सिव्हिलच्या हेडची परमिशन घ्यावी लागते. ही परमिशन त्यांनी दाखवली का? नाही ना, दाखवली नाहीये. त्यासाठी आम्ही रील सरांशी पण कॉन्टॅक्ट केला आहे. सरांचं पण सजेशन. हा प्लाझ्मा जिथून कलेक्ट केला तिथं न पाठवता आपण सिव्हिलमध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रणाखाली ठेवलं तर बरं होईल. सेफसाठी चालेल. त्याच्यानंतर काय पोझिशन होईल याच्यानंतर? त्यानंतर जयकर सर आणि जे आहे FDAची जी परमिशन दिलेली आहे ती जर इलिगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार. आणि ह्यानंतर भविष्यातही माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलेही रक्त प्लाझ्मा काही असो एक थेंब परराष्ट्रात न जाण्याचं माझं एवढंच त्यांना लोकांना विनंती आहे की तुम्ही पण याबद्दल सतर्क राहा. आणि यापूर्वी बरेच बातम्या प्रसारित झाल्या होत्या, त्याबद्दल काहीच ऍक्शन झालेली नव्हती तुमच्या आरोग्य विभागाकडून? नाही, विजयकुमार उघडे साहेब सारखे मला येतात, पण मी पण म्हटलं की ठीक आहे, FDAचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी ऍक्शन करू. हा, सत्यता मला आता आली आहे आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असा प्रकार घडतोय इथं म्हणून. परंतु हा जो प्रकार पाहिला आहे, हा जो टेम्पो पाहिला आहे, त्यावरनं की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे. ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे. मॅडम, नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा? एक दोन नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा? कुठली ब्लड बँक? ही ब्लड बँकेचं नाव काय? मेडिकेअर. हां, मेडिकेअर आहे ते. मनोज शर्ला म्हणून आहे ते. त्यांच्या मालकीचा टेम्पो वगैरे? नाही, मालकीचं त्यांचं नाही मॅडम, टेम्पो गुजरातचा आहे. ह्याने काय नेमप्लेट त्यांची आहे, गुजरातून आलेला आहे. गाडी गुजरातची आहे. येस, गाडी गुजरातची आहे. गाडी गुजरातची आहे. कुठला फार्मास्युटिकल कंपनी आहे ती? त्याची कुठे गेली ती फार्मसी असते ना? FD हे जिल्हा प्रशासनाचा भाग येतो ना.
एफडीएचं काय रोल आहे की त्यांनीच परमिशन द्यायला हवी या गोष्टींना. पण ह्या आता सध्या नाही ना, स्वतः मग तेच म्हणतात म्हणते मला ते हा प्रथम दर्शनी इलिगली वाटतं. अनावश्यक आम्ही गोष्टी. डिटेल चौकशी करू, कोणाकडे जाते, कोणत्या कंपनीकडे जात आहे, त्याचा ओनर कोण आहे, त्या टेम्पोचा ओनर कोण आहे, त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही लेखी स्वरूपात आम्ही कळवणार आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला आणि कायदेशीर जर त्यात ते दोषी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी पण करणार आहोत.